कोपरगाव येथील सक्षम भारत सामाजिक आणि आर्थिक विकास संस्थेच्या वतीनं भारत सक्षम बनवा यासाठी सामाजिक संघटनेची स्थापना करून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून गणपती उत्सवामध्ये अनेक गणेश मंडळ गणेशोत्सवाचा मूळ उद्देश विसरून भरकटलेले दिसत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून गणपती उत्सवामध्ये अनेक गणेश मंडळ गणेशोत्सवाचा मूळ उद्देश विसरून भरकटलेले दिसतात। त्याचा विपरीत परिणाम कशा प्रकारे होतो हे समाजाला आपल्या नाटिकेद्वारे त्यांनी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय। ₹500 द्या, ₹500 माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी करतो मी। घ्या 500 पाहिजे, 550 आहे माझ्याकडे। अहो बाबा, आता पावतीवर ₹500 लिहिले गेले, तुम्हाला ₹500 द्यावे लागतील। 500 घेतल्याशिवाय जाणार नाही, 500 पाहिजे म्हणजे पाहिजे। बाळांना ऐका, अगोदरच एक मंडळ आलं, त्याला पण मी ₹50 दिले। अहो बाबा, तुम्हाला कळायला पाहिजे ते मंडळ कोणाचं, आपलं मंडळ कोणतं? आपलंच मंडळ होतं ते। अहो बाबा, ते आपलं मंडळ नव्हतं। किटकिट करू नका, चला 500 द्या, 500 लवकर द्या। चला देतो मी, शेवटी घ्यायचं असेल तर घ्या। हे चला चला, ₹500 ₹50 देऊन टाका मग। घ्या पावती। अरे बोय, ₹50 देता आणि काय पावती मागता का आता? वर्गणीची पावती। अहो तुम्ही फक्त गणपतीसाठी ₹50 दिले, फक्त 50 दिले आणि पावती मागता का? चला बरं बरं या। नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघितलं वर्गणी। हे दृश्य तुम्हाला 7-8 दिवसापूर्वी प्रत्येक घरापुढे बघायला भेटलेलं असणार आहे। वर्गणी देणं आणि ती किती देणं हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा श्रद्धेचा भाग समजला जातो आणि त्यासाठी पण त्याला आपण जर जबरदस्ती केली तर त्या गोष्टीला काय अर्थ राहिला? आता बघू पुढे काय वाढून ठेवलंय त्यांच्यासाठी ते। अरे चले, पुढच्या घरी जायचं आपल्याला। चल चल काय रे, तुम्ही कोणत्या मंडळाचे आणि तुम्हाला त्या बाबांकडून कोणी पैसे घ्यायला लावले होते? कोण सांगणार आम्हाला? आणि कुणी पण घेऊ पैसे? तुम्ही ₹50 घेतले ना, तुमच्यामुळे आम्हाला त्यांनी 50 दिले। जर तुम्ही 500 मागितले असते तर आम्ही किती पण घेऊ, तुला काय? अरे पण पैसे मागायचे, जेव्हा जास्त मागायचे